मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काही सुधारित तरतुदी आल्या आहेत. यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्न दाखल्याची आवश्यकता लागणार नाही. मात्र पांढरे रेशन कार्ड धारकांनी ज्याचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे अशा लाभार्थ्यांना तहसीलदार कार्यालयाकडून 2.5 लाखाचे उत्पन्नाचे दाखले दिले जाणार आहेत. तसेच रहिवासी दाखल्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी दिली असून दाखल्यासाठी जादा पैसे कुणालाही देऊ नये. कुणी जादा पैशाची मागणी करत असेल तर तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या सुधारित तरतुदी आलेल्या आहेत त्या अनुषंगानं उत्पन्नाच्या दाखल्याबाबत ज्यांचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालयाचा घेण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांचं शुभ्र रेशन कार्ड आहे आणि ज्यांची उत्पन्न मर्यादा 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लोकांनी फक्त तहसील कार्यालयातून 2.5 लाखाचे उत्पन्नाचे दाखले त्यांना दिले जाते. त्याच अनुषंगानं डोमिसाईल किंवा रहिवास दाखला जो तहसीलदारांच्याकडून निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगानं सुद्धा डोमिसाईल ऐवजी किंवा रहिवास दाखल्याऐवजी आपले 15 वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा आपला शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला यावरती सुद्धा या कागदपत्रांच्या आधारे सुद्धा आपण आपले ॲप्लिकेशन करू शकता. त्याच पद्धतीनं परराज्यातून आलेल्या ज्या महिला आहेत आणि त्यांचा विवाह महाराष्ट्रातील पुरुषाशी झाला असेल तर त्यांनी संबंधित डॉक्युमेंट आपल्या पतीचे म्हणजेच नवऱ्याचे दाखल करणे आवश्यक राहील. सेतूमधून यासाठी आवश्यक असणारे जे उत्पन्नाचे दाखले किंवा डोमिसाईल दाखले निर्गमित केले जातात त्यासाठी सेतू कार्यालयाशी अधिकृतपणे संपर्क साधण्यात यावा. कोणतेही खाजगी इसम, मध्यस्थ किंवा एजंट यांनी जादा रकमेची मागणी केल्यास त्याची तक्रार इत्सरपणे तहसील कार्यालयास देण्यात यावी व शासकीय फीज पावतीद्वारे दाखल करूनच त्याद्वारे दाखले आपल्यास निर्गमित करण्यात येतील आणि तात्काळ दाखले सुद्धा देण्यात येतील. त्यासाठी तहसील कार्यालयाशी किंवा सेतूशी किंवा माही सेवा केंद्रांशी आपण संपर्क करावा. धन्यवाद.